अरे खूप छान आहे. म्हणजे लाईक की कधी कधी काय होतं, म्हणजे मला वाटतं की फोन चेंज करावा, पण हाच कॅमेरा एवढा छान असून जातो, त्यामुळं मला वाटत नाही की कॅमेरा चेंज करण्याची गरज आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आलो आहोत आम्ही ओमकारकडे. आणि ओमकार जशी त्याची चाललेली आहे सी ई टी, आणि आयुष्यामध्ये त्याचं ठीकठाक चाललेलं आहे. अपलिफ्ट होईनच, तो स्ट्रगल फेजमध्ये आहे सध्या. जेव्हा स्ट्रगल फेज संपन तेव्हा जो उडेल, ही विल बी ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ऑफ द पीक. जब सारे लोग उसके साथ आएंगे, बहुत सारी चीज़ें होने वाली है इसकी ज़िंदगी में. अभी ये स्ट्रगल फेज में है, कोई ना. तर आज होती सी ई टीची एक्झामिनेशन, आणि सी ई टीची एक्झामिनेशन तशीच गेली जी दरवेळेस जाती. हॅशटॅग नो स्टडीज, हॅशटॅग कॉपी. अँड कंटाळा आला होता. आज पुणे एक्सप्लोअर केलं. पुणेमध्ये आज सारसबागेमध्ये गेलो. सारसबागेमध्ये बहुत कुछ देखा. फुलपाखरं होती मस्त मस्त, खरंमधली फुलपाखरं. आणि त्याच्यानंतर खूपच हिरवं म्हणू शकतो तू. आणि मासे वगैरे होते, छान होतं. खूप साऱ्या गोष्टी केल्या. एक प्रिंट ऑन डिमांडवाल्याला भेटलो, त्याच्याबरोबर 2 तास बोलत बसलो. एक अंधाळा माणूस भेटला, तर मी त्याच्या डोळ्यांनी पर्स्पेक्टिव्ह बघायचा प्रयत्न करत बसलो होतो. त्याच्यासोबत अर्धा तास बोलत होतो की तुला जास्त ऐकू येतं का, तुला जास्त फील होतं का, तुला दिसत नाही तर तुझ्या बाकीच्या स्किल्स जास्त इम्प्रूव्ह होतात का. त्याला असेच प्रश्न विचारून त्याला एकदम अशा प्रश्नात पाडलं. त्याच्यानंतर एक म्हातारी बाई होती, ती पण अंधारी होती. तिच्या पुढं अशा बोर्डावरती लिहिणार होतो मी, त्या रीलमध्ये जसं लिहिलं होतं की लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल अँड टुडेज डे इज व्हेरी नाईस, बट आय कांट सी, कॅन यू हेल्प मी. बट माझ्याकडं तो बोर्डच नव्हता, त्यामुळं मी माघार घेतली थोडीशी, नाही तर मी तिथं काढा करणार होतो काहीतरी. त्याच्यानंतर मी खूप साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या. मुलींशी बोलणं एक्सप्लोअर करतो आहे, अँड स्टफ्स अँड खूप साऱ्या गोष्टी